प्रश्न असा आहे, एका वनात दरवर्षी 5% प्राण्यांची संख्या वाढते. तर आज 1764 प्राणी असतील, तर 2 वर्षापूर्वी त्या वनामध्ये किती प्राणी असतील? मुलांनो पहा आता, आपल्याला हा प्रश्न चक्रवाढ व्याजाप्रमाणे सोडवायचा आहे. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युल्यामध्ये आपण अगोदर रास काढतो. ए बरोबर प्रिन्सिपल कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 आणि त्याचा n वा घातांक, हा फॉर्म्युला आपण त्यासाठी वापरतो. मुलांनो पहा आता, ही जी संख्या दिलेली आहे तुम्हाला, ही आजची संख्या दिलेली आहे. आजची संख्या दिली म्हणजे याचा अर्थ मुलांनो ती थोडक्यात रास आहे. मग काय करायचं, रास आहे 1764 बरोबर. आपल्याला मुलांनो 2 वर्षापूर्वी प्राण्यांची संख्या किती होती हे काढायचंय. म्हणजे याचा अर्थ प्रिन्सिपल काढायचं आपल्याला. म्हणजे प्रिन्सिपलची किंमत आपल्याला माहिती नाही म्हणून पी घेतलं. कंसामध्ये 1 अधिक आर. रेट हा मुलांनो दरवर्षी 5% वाढत होता. तर 2 वर्षापूर्वी त्याची प्राण्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. दर घ्यायचा 5%, त्याला भागिले 100 आणि कंसाचा घातांक कितवा आहे मुलांनो, दुसरा. 2 वर्षापूर्वीची आपल्याला प्राण्यांची संख्या काढायची. तर पहा मुलांनो आता, 5 एक 5, 5 दुने 10 आणि वरचा एक 0, म्हणजे याचा अर्थ 1764 बरोबर प्रिन्सिपल यांच्यामध्ये गुणाकार असतो मुलांनो. आतमध्ये तिरकस गुणाकार करून घेऊ आपण. 20 एक 20 अधिक 1 म्हणजे किती झाले 21 आणि त्याला भागिले मुलांनो किती आहेत 20. आता घातांक दुसरा आहे म्हणजे याचा 2 वेळा गुणाकार करा, त्याला गुणिले किती घ्यायचं परत 21 भागिले 20. तर मुलांनो मला पी ची किंमत काढायची आहे. तर आता ह्या ज्या भागिले किमती आहेत ह्या गुणिले होतील आणि गुणिलेची किमती भागिले होतील. म्हणजे 1764 हा जो भागिले 20 आहे तो एकदा गुणिले होईल आणि हा पण भागिले 20 काय होणार मुलांनो, गुणिले होईल. त्यानंतर 21 गुणिले 21 दोघं गुणिले आहेत. तर इकडं डाव्या बाजूला आल्यानंतर ते भागिले होतील आणि बरोबर प्रिन्सिपलची व्हॅल्यू शिल्लक राहील, म्हणजे मुद्दल शिल्लक राहील. तर मग काय करायचं मुलांनो, आता आपण भाग देऊया त्याला. तर पहा मुलांनो, 7च्या पाड्यामध्ये आहे 7 एक 7, 7 त्रिक 21, त्यानंतर 7 दुने 14, इथं 3 उरले मुलांनो, 6 झाले 36 झाले, तर 7 पाचा 35, 1 उरला 7 दुने 14. त्यानंतर पुन्हा मुलांनो 7 त्रिक 21 झाले, त्यानंतर 7 त्रिक 21, उरले मुलांनो 4, 7 सख 42 झाले मुलांनो. आता 3 एक 3, 3 एक 3 आणि 3 दोन्ही 6, 12चा भाग गेला. त्यानंतर परत 3 एक 3 आणि 3 चौक 12चा भाग गेलेला आहे. आता 20 गुणिले 20 गुणिले 4 शिल्लक आहे. 20 गुणिले 20 मुलांनो 400, 400 गुणिले 4 मुलांनो किती झालं 1600, म्हणजे 1600 ही 2 वर्षापूर्वीची त्या ठिकाणी प्राण्यांची संख्या असेल. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय.